सदर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला एक 8 ते 10 दिवसापूर्वी तुरीच्या प्लॉटमध्ये टार्गा सुपर, क्विझॉल्फॉस 5% अँड इमेजाथायपर 10% हे औषध मारून पूर्ण तण कंट्रोल केले. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की तूर आणि सोयाबीनचा हा साधारण 75 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. तुरीला अजून एक 40 एक दिवस बाकी आहे. आणि हे बघा, औषध मारल्यामुळे तुरीतले सगळे गवत कंट्रोल झालेले आहेत. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की बरेच यूट्यूब व्हिडिओमध्ये तण म्हणजे प्री इमर्जन्स अँड पोस्ट इमर्जन्स असे गवत झाली जातात. पण शेतकऱ्यांची मेन अडचण अशी होती की साधारण 30-40-50 दिवसानं प्रचंड प्रमाणात गवत उगवते व त्यावेळी कोण औषध मारायला कोणीही शिफारस करत नाही. प्रत्येक मी व्हिडिओ बघितले तर पेरल्यानंतर लगेच 24 तासाच्या आत तणनाशक मारायला सांगतात व नंतर 21 दिवसानं. पण खरी मेन शेतकऱ्याची अडचण आहे की 50-60 दिवसानं शेतात तूर, सोयाबीन किंवा इतर कुठलीही पिकं असू दे, त्याच्यात गवत झाल्यानंतर नक्की काय करायचा हा प्रॉब्लेम येतो व तो तर खरा मेन फॅक्ट आहे. तर मी साधारण तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं मी सोयाबीनला 1 महिन्यानं घेतलं होतं तणनाशक पेरल्यानंतर. 5 जुलैला पेरलं होतं, 5 ऑगस्टला औषध मारलं होतं फक्त सोयाबीनवर. थोडंफार तुरीला उडलं असेल, त्यावेळी तूर एकदम एक ईदभर पण नव्हती, उगवून आली होती 1 महिन्यानंतर. पण परत तुरीच्या बेडमध्ये प्रचंड गवत उगवल्यानंतर मी परत तेच औषध इमेजाथायपर प्लस क्विझॉल्फॉस, ते वेगवेगळ्या कंपनीची नावं असतील, त्याविषयी मला कुठल्या कंपनीची मी जाहिरात करत नाही. तर त्यानंतर मी औषध मारल्यानंतर ह्या वर्षी पाऊस काळ चांगले असल्यामुळं 1 नंबर झालेलं आहे. आता बघा, ही तूर सोयाबीनच्या वर गेलेली आहे कारण की मध्ये अंतर ठेवलेलं आहे. तर तुरीला मेन औषध मारल्यानंतर इतका रिझल्ट जोरात मिळाला. तणनाशक मारल्यानंतर टॉनिक मारल्यासारखं तुमची तूर उचलली. सोयाबीन तर चांगलीच आहे. सोयाबीनला पण आत्ता मी एक कीटकनाशक, बुरशीनाशक, तुमचा हारू एक घेतलं आणि कीटकनाशक प्रोफेनो प्लस सायपर असं घेतलं. मग आता तुम्ही हा प्लॉट पाहू शकता. तर कुणाला काही अडचण आली तर तुम्ही माझा व्हॉट्सअप नंबर 74 48 16 32 70 अशा पद्धतीनं तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करून काही तूर, सोयाबीन ह्यामध्ये काय कुठल्याही शेतकऱ्याला अडचण येत असेल तर निश्चित तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज टाका. मी तुम्हाला त्याचा नक्कीच रिप्लाय देईल. व माझी ही बघा, इथं 2.5 एकर 2.25 एकर तूर आहे, अर्धा एकर माझं आलं आहे. तर त्या पद्धतीने नियोजन बघा की एकही मजूर न लावता मी फक्त तणनाशकाच्या जोरावर मी तूर प्लस सोयाबीन प्लॉट केलेला आहे. अंदाजे तूर मला इथं सगळेजण म्हणत आहेत, पण बघू ज्यावेळी निघेल त्यावेळी मी खरी सांगेल की मला नक्की तूर किती झाली व सोयाबीन किती झाली. पण मागच्या 2 वर्षात मला सोयाबीन 2 एकरात 22 क्विंटल झाले होते. पण पट्टा पद्धत नव्हती, थोडीशी दाट झाली होती. ह्यावेळी मी पट्टा पद्धत केली. तर ह्यावेळी बघू. आता तुम्ही शेंगा पण पाहू शकता. आता मी तुम्हाला सांगतो की तणनाशक मारल्यानंतर कोण म्हटले की फुलगळ होती, तर तुम्ही बारकाईनं बघा, शेंगा पण भरपूर लागलेले आहेत. असं नाही की एक झाड प्रत्येक. आता इथं तुरीला औषध मारताना ह्याच्यावर पण उडलं असणार आहे बेडच्या जवळ. त्यामुळे कुणीही चुकीचा अर्थ काढू नये, काहीही होत नाही. आणि बरेच जण नुसतेच अभ्यास करतात, पण मी शेती प्लस अभ्यास दोन्ही पण चालू आहे. औषधाचे वेगवेगळे मेथड वापरू नये ना की शेतकऱ्यांना कसा त्रास होणार नाही ह्याचा मी विचार करत असतो. आता तुम्ही सांगा, मी त्यावेळी तूर आणि सोयाबीन बांगलायचं म्हटलं असतं तर मला 100 बायका पुरल्या नसत्या. आज रोजी 300 रुपये हजेरी चालू आहे आमच्याकडे, 250 ते 300 म्हणजे 30,000 रुपये गेले असते. हे फक्त 4 ते 5 हजारात माझं सगळं कंट्रोल झालेलं आहे. तर कुणाला काय अडचण आल्यावर मी पुन्हा एकदा नंबर सांगतो, 74 48 16 32 70. व तुरीलाही प्रचंड फुटवा आहे. थँक्यू.